बोल काकू. हॅलो आशू, कुठे आहेस बाळा? मी बाहेर आहे. बोल. ऐक ना, ताईला ना जरा बरं वाटत नाहीये. ह्यांना फोन करते, फोन लागत नाहीये. बाहेर आहेत दोघंही. आणि सुहास आणि कीर्ती पण बाहेर आहेत रे. घरात कोणीच नाहीये. तू आलास तर बरं होईल जरा. एक एक मला सांग काय झालंय नक्की. आशू आशू, जर सिरियस नसतं ना तर मी खरंच तुला बोलले नसते. पण ताईला ना अरे खरंच बरं वाटत नाहीये. उर्मिला, ताई ताई ताई, संपदा. हॅलो. काय झालं. हॅलो काकू. ताई काकू, ताई काय झालं? संपदा, मला पाणी आण. ताई. हॅलो डंबो. डंबो तू पटकन इथे ये. काकूला काहीतरी झालं आणि आम्हाला काहीच कळत नाहीये. तू प्लीज ये लवकर. संपदा ऐक, शांत हो. मला सांग काय झालंय. डंबो नाही कळत आहे आम्हाला खरंच. तू ये ना यार लवकर. नको काही क्वेश्चन करू. प्लीज ये लवकर तू. मी फोन ठेवते. तू ये लवकर आता फक्त. मी येतो. हा, डोंट वरी, मी आलोच. अरे एवढे पैसे तू कुठून आणणार आहेस? काकू तू काळजी करू नकोस, होईल सगळं. पण डंबो तुझी सॅलरी पण झाली नाही अजून. आशू, यू डिझर्व दिस. आणि आम्ही तुला 25,000 बोनस द्यायचं ठरवलं आहे. थँक्यू सो मच. काळजी करू नको ग, होईल सगळं. ऐक ना आशू, मला कळतंय तुला तुला मुलगा म्हणून जबाबदारी पार पाडायची आहे, पण आता ही वेळ अशी. शिवा, सगळं मॅनेज होईल. काळजी नका करू तुम्ही. अरे पण काकू. उर्मिला काकू, हे बघा आशू बोलतोय ना, तर आपण ठेवूया त्याच्यावर विश्वास. मला विश्वास आहे तू सगळं नीट करेल. बरं ठीक आहे, पण आशू काही झालं तरी मला सगळं सांगशील. सांग ना, नक्की. बरं ठीक आहे, मी यांना आणि भाऊंना फोन लागतोय का बघते. त्यांना हे सगळं कळणं खूप गरजेचं आहे. चल संपदा, बाहेरून बघू लागतो का. चल. आशू, ठीक आहेस ना? हो मी ठीक आहे. काळजीच करू नको माझी. बघ, आईला आपल्याला लवकरात लवकर बरं करायचं आहे ना. चल मग मी ते पैसे भरून येतो तिकडे. तू टेन्शन नको घेऊस. सगळं नीट होणार आहे. आणि सीताई लवकर बोलायला चालायला लागतील बघ. खूप स्ट्रॉंग आहेत त्या. 100%. चल आलोच मी. डॉक्टर, आई कशी आहे? आत्ता आम्ही काहीच सांगू शकत नाही. उपचार सुरू आहेत त्यांच्यावर. पण त्या शुद्धीवर नाही आल्या का अजून? नाही, काही टेस्ट कराव्या लागतील. त्यानंतरच आम्ही तुम्हाला काही सांगू शकतो. डॉक्टर प्लीज काही करून आईला शुद्धीवर आणा प्लीज. हो, आम्ही पूर्ण प्रयत्न करतोच आहोत. डॉक्टर, तुम्हाला माझी काही मदत लागली तर मला प्लीज सांगा. मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, पण प्लीज प्लीज मी हात जोडतो. माझ्या आईला काही होऊ देऊ नका प्लीज. आम्हाला कळतंय तुमचं दुःख, पण त्याने औषधांना रिस्पॉन्स दिला पाहिजे ना. डॉक्टर, आम्ही ताईला बघू शकतो का? तुम्ही त्यांना भेटू शकता, पण त्यांना मात्र त्रास होईल असं काही वागू नका, कारण अजून त्या पूर्णपणे शुद्धीवर आल्या नाहीयेत. काय झालंय शिवाय? असं नको, सगळं नीट होणार आहे. माझ्यामुळे झालंय सगळं. मी एवढा वाईट वागलो का आईशी? अगं मी आईला कसं समजावू की तिच्या रागापोटी नाही केलं हे. मी स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी केलं. जी मुलगी माझ्यावर प्रेम करते, जी माझ्या पाठीशी नेहमी उभं राहते, तिचा आत्मसन्मान ठेवायला हे केलं. आशू, तू नको ना हे सगळं विचार करू. सगळं नीट होईल. हे माझ्याच बाबतीत का होतं पण असं? आशू, तू एक काम करतोस, तू ताईला जाऊन भेटून ये, म्हणजे तुला थोडं बरं वाटेल. तू आज जा, भेटून ये, बरं वाटेल. जा आशू.
आई I'm सॉरी, मी तुझ्या सोबत नव्हतो ग. तुला माझी गरज होती आणि मी नव्हतो. तू माझ्यासाठी खूप केलंयस. तू मला लहानाचं मोठं केलंयस. तू माझ्यावर संस्कार केलेस. मी जेव्हा जगेन का मरेन अशी परिस्थिती होती तेव्हा तुझ्यामुळे मी आज जग बघतोय ग. मला माहिती आहे, आणि तू माझ्यावर चिडली असलीस ना तरी तुझं प्रेम आहे माझ्यावर. तुला काळजी आहे माझी. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे आई. आणि मी काही करायला तयार आहे तुला बरं करण्यासाठी. तू काळजीच करू नकोस अगं. मी आहे ना, मी आलोय. तू जशी स्ट्रॉंग आहेस ना तसा मी स्ट्रॉंग आहे. हे बघ, मी डोळे पुसले. मी स्ट्रॉंग आहे. मी नाही रडणार आता. प्लीज डोळे उघड ना ग. प्लीज एकदा तरी डोळे उघड ना प्लीज. आई प्लीज डोळे उघड.